Dear student, today we are going to learn perfect present tense. It is called in Marathi पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ या काळामध्ये क्रिया ही काय झालेली असते? पूर्ण झालेली असते. उदाहरणार्थ मी आलेलो आहे, मी शिकवलेलं आहे, मी सांगितलेलं आहे, तुला समजलेलं आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये हा काळ मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लेले आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. लेले नाही आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही आहे. आता उदाहरणार्थ मी इथे आलेलो आहे, मग आय हॅव कम हिअर, मी तुला सांगितलेलं आहे. आय हॅव टोल्ड यू, माझे मित्र इकडे आलेले आहे. माय फ्रेंड्स हॅव कम हिअर, मला इंग्रजी समजलेलं आहे. आय हॅव अंडरस्टूड इंग्लिश, तो तिकडे गेलेला आहे. ही हॅज गॉन देअर, त्याला समजलेलं आहे. ही हॅज अंडरस्टूड, मला समजलेलं नाही आहे. आय हॅव नॉट अंडरस्टूड, तो आलेला नाही आहे. ही हॅज नॉट कम, मी तुला शिकवलेलं आहे. आय हॅव टॉट यू, माझे मित्र पुण्याला गेलेले आहे. माय फ्रेंड्स हॅव गॉन टू पुणे, मी फळ्यावर लिहिलेले आहे. आय हॅव रिटन ऑन द बोर्ड. आता काही वाक्य आपण घेऊया. द मूवी हॅज ऑलरेडी स्टार्टेड. कसं होईल मराठीतून? चित्रपट अगोदरच सुरू झालेला आहे. म्हणजे या काळामध्ये चित्रपट सिंग्युलर आहे म्हणून इथे हॅज आलेलं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये आय, वी, यू, दे आणि प्लुरल असल्यावर काय घेणार? हॅव. व्हेरी गुड. ही, शी, इट आणि नेम असल्यावर काय घेणार? हॅज. अशा पद्धतीने परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये काही वाक्य दिलेले आहेत, ते आपण थोडी रिवाइज करूया. आय हॅव नेव्हर इटन अ सुशी, म्हणजे मी कधीच सुशी खाल्लेली नाही आहे. शी हॅज जस्ट लेफ्ट द हाऊस, तिने आत्ताच घर सोडलेलं आहे. दे हॅव लिव्ह हिअर फॉर 5 years, ते इथे 5 वर्षापासून राहिलेले आहे. आय हॅव कम टू मीट यू, म्हणजे मी तुला भेटायला आलेलो आहे. बघा आता या काळामध्ये 2 क्रिया आहेत. पहिली क्रिया पूर्ण झालेली आय हॅव कम आणि दुसरी क्रिया भेटायला येत आहे. म्हणून ज्या वाक्यामध्ये 2 क्रियापद असतील तर 2 नंबरचं जे क्रियापद असेल त्याच्या अगोदर टू आपल्याला यूज करायचा आहे. टू मीट म्हणजे एक क्रियापदाचं मूळ रूप आहे. शी हॅज कुक्ड डेलिशियस फूड टुडे, आज तिने स्वादिष्ट अन्न खाल्लेलं आहे. माय अंकल हॅज कम फ्रॉम मुंबई, माझे काका मुंबईहून आलेले आहेत. आय हॅव फॉरगॉटन युअर मोबाईल, मी तुझा मोबाईल विसरलेलो आहे. आय हॅव वर्शिप द गॉड, मी देवाची पूजा केलेली आहे. शी हॅज गॉन टू पुणे, ती पुण्याला गेलेली आहे. आय हॅव अंडरस्टूड, मला समजलेले आहे. आय हॅव एन्जॉय माय हॉलिडेज, म्हणजे मी माझ्या सुट्ट्यांची पूर्णतः मौज लुटलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण वर्तमान काळ परफेक्ट प्रेझेंट टेन्स आज आपण अभ्यासलेला आहे. उद्या आपण अभ्यासूया परफेक्ट पास्ट टेन्स. ओके.